तर थोड्याच दिवसात आपले गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या येण्याची तयारी सर्वीकडे धूमधडाक्याने चालू आहेत। तर बघा, हे मी शाडू माती आणलेली आहे आणि एका पॅक मध्ये जी आहे ती 1 किलो शाडू माती आहे आणि ही शाडू माती जी आहे ती ओली आहे। आपल्याला घरी आणून भिजवण्याची काही गरज नाही, फक्त आपल्याला पिशवीतून काढून गणपती बाप्पा बनवायचे आहेत। आणि गेले 2-3 वर्षापासून माझा विचार होता की आपण गणपती बाप्पा घरी बनवूया, पण श्रावण मध्ये काय होतं ना की एका मागे एक आपले असे सण असतात आणि त्या सणांमध्ये साफसफाई झाली, त्या दिवशी जे सण असतात त्याची पूजा झाली, ह्या मध्ये माझे जे गणपती बाप्पा आहे ते राहून जायचे बनवायचे। पण ह्या वेळेस मी विचार केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला गणपती बाप्पा बनवायचे आहेत। तर चला आज आपण गणपती बाप्पा बनवूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी एक असा गोल लाडू बनवून घेतलेला आहे आणि त्याला लाटण्याच्या सहाय्याने मी लाटून घेतलेला आहे आणि हा जो आपला टिफिन बॉक्स असतो त्याच्या सहाय्याने मी असं कट करून घेणार आहे, म्हणजे गोल असा शेप त्याला येईल ज्या बेसला। आणि जी आजूबाजूची त्यानंतर बघा, आपण गणपती बाप्पांचे पाय बनवणार आहोत आणि पाय बनवण्यासाठी अशी लांबसर आपल्याला गोल असे थोडेसं आकार देऊन असे पाय बनवायचे आहेत। आणि त्यानंतर बघा, गणपती बाप्पाला मी धोती घालणार आहे, अशी पातळ मी अशी हे बनवून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी गणपती बाप्पाच्या पायावरती ते चिटकवून दिलेलं आहे आणि ब्रशच्या सहाय्याने छान असं क्लीन करून घेतलेलं आहे, दोघं पायांवरती सारखं केलेलं आहे। आणि धोतीला जे आहे डिझाईन करण्यासाठी मी सुईच्या सहाय्याने त्याच्यावरती अशा छान रेषा ओढलेल्या आहे। त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाचं पोट बनवायचं आहे। तर पोट बनवण्यासाठी छान असा लाडू किंवा गोळा तयार करायचा आहे आणि तो पायांच्या मधोमध आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे आणि पोटाच्या जो भागाला आपण व्यवस्थित
त्यानंतर गणपती बाप्पाची नाभी आपल्याला बनवायची आहे, तर तुम्ही सुईच्या साहाय्याने किंवा एखादी असं पेन वगैरे असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही नाभी बनवू शकता। त्यानंतर छातीचा भाग असा थोडासा लांबसर आणि फ्लॅट आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि तो पोटाच्या भागावरती आपल्याला ठेवून द्यायचा आहे। आणि आता गणपती बाप्पांचे हात, तर हाताची साईज जी आहे ते इक्वल आपल्याला ठेवायची आहे, दोघं सारखे ठेवायचे आहेत आणि छातीच्या भागाजवळ म्हणजे शोल्डर जवळ आपल्याला हात जे आहे ते चिटकवून द्यायचे व्यवस्थित एकदम जॉईन करून, कारण की नंतर ते हात निघायला नको। तर एक हात जो आहे तो लाडू घेताना आणि एक हात जो आहे तो आशीर्वाद देताना मी बाप्पांचा दाखवलेला आहे इथे। आणि मूर्ती बनवताना माझ्याकडनं भरपूर वेळा मिस्टेक झाल्या, कारण की ही माझी फर्स्ट टाइम बाप्पांची मूर्ती मी बनवत होते। आणि जो छातीचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला पोटाला जॉईन करून घ्यायचा आहे, म्हणजे मूर्ती उचलताना वरचा भाग वेगळा नको व्हायला, आणि व्यवस्थित छान असा जॉईन करून घेतलेला आहे मी तो भाग सुद्धा। मूर्ती बनवताना बऱ्याचदा माझ्याकडनं चुका झाल्या आणि बऱ्याचदा मला हात सुद्धा काढावे लागले। गणपती बाप्पांचे कान जे आहे ते व्यवस्थित शेप जो आहे तो येत नव्हता, ते सुद्धा मला बऱ्याचदा काढावे लागले। तर मूर्ती बनवताना माझ्या डोक्यात विचार आला की जेव्हा आपल्याला देव बाप्पा म्हणजे आईच्या पोटामध्ये घडवत असतो, बनवत असतो, तेव्हा एकही चूक न करता तो किती सुंदर प्रकारे आपल्याला बनवतो। छान असे डोळे, नाक, कान, हाताची बोटं, पायाची बोटं, किती सुंदर शरीर तो आपल्याला देत असतो। सर्वात मोठी अनमोल गोष्ट देवाने आपल्याला आपलं शरीर दिलेलं आहे, आणि शरीर चांगलं असेल तर आपण सर्व काही करू शकतो, सुखाने जगू शकतो। आणि शरीरच व्यवस्थित नसेल तर आपण आपलं जीवन व्यवस्थित जगू शकत नाही, कारण पैसा काही महत्वाचा नसतो। मला असं वाटतं शरीर जास्त महत्वाचं असतं। शरीर चांगलं असेल तर आपण पैसा कमवू शकतो आणि त्या पैशाने आपण आपलं आयुष्य चांगलं जगू शकतो। आणि शरीरच चांगलं नसेल तर आपण पैसा कितीही कमवला तर तो आपल्या कामाचा नाहीये, मला असं वाटतं। आणि ज्या देवाने आपल्याला बनवलेलं आहे, सुंदर शरीर दिलेलं आहे, चांगले विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, चांगले बोलण्यासाठी वाणी दिलेली आहे, त्या चालण्यासाठी पाय दिलेले आहे, काम करण्यासाठी हात दिलेले आहे, आपण दिवसातनं एक वेळा तरी देवाचा नमस्कार केला पाहिजे। देवाने आपल्याला जे छान शरीर दिलेलं आहे त्याच्या प्रती आपल्याला त्यांचा हे कृतज्ञ राहायला पाहिजे। आणि केव्हाही देवबाप्पा असं आपल्याला म्हणत नाही की तू नेहमी माझी फक्त दिवसभर पूजा करत बस, माझंच नामस्मरण करत बस दिवसभर, आणि तुझं जे कर्तव्य आहे, कर्म आहे ते सोडून दे, असं कधीच सांगत नाही। सर्वात अगोदर आपल्याला सांगितलं गेलं आहे की तुझं कर्तव्य पार पाड, आणि जे तुझं कर्म आहे ते तू नेहमी निस्वार्थ मनाने करत राहा, म्हणजे मी तुझ्या सोबत नक्की आहे, असं देवबाप्पा कधीही आपल्याला सांगत असतो। म्हणून आपलं कर्तव्य आणि कर्म हे नेहमी आपण केलं पाहिजे, आणि त्याचसोबत आपण देवाचं नामस्मरण सुद्धा केलं पाहिजे। बाप्पांचे कान सुद्धा बनवून झालेले आहे आणि छान असा शेप आलेला आहे। 3-4 वेळा मी ट्राय केलं, त्यानंतर छान असा शेप आला। त्यानंतर बघा गणपती बाप्पांची मी सोंड बनवून घेतलेली आहे आणि त्यावरती सुईच्या साहाय्याने मी अशा रेषा ओढून घेतलेल्या आहे। नंतर दात गणपती बाप्पांचे बनवून घेणार, आणि एक दात मोठा आणि एक दात लहान असतो गणपती बाप्पांचा।
त्यानंतर डोळे बनवून घेणार आहोत. गणपती बाप्पांचे डोळे बनवण्यासाठी मी असे बोटाने थोडंसं खोलगट केलेलं आहे आणि छोटासा असा लाडू बनवून गणपती बाप्पांच्या डोळ्यांमध्ये मी ठेवलेला आहे आणि छान असा तिलक मी सुईच्या साहाय्याने बनवून घेतलेला आहे आणि नंतर डोळ्यांना छान असा आकार मी सुईनेच देणार आहे. आणि आपले गणपती बाप्पा जे आहे ते रेडी झालेले आहे. त्यानंतर बघा फेटा सुद्धा लावून झालेला आहे. फेटा लावताना शूट नाही केलं कारण मुलाने मोबाईल घेऊन घेतलेला होता, त्यामुळे शूट नाही करता आलं. त्यानंतर जे सिंहासन आहे त्याच्यावरती थोडंसं मी आपले रिफिल असते त्याच्या साहित्याने असे डॉट डॉट बनवून घेणार आहे. आणि जे गणपती बाप्पा मी बनवलेले आहे ते मी युट्यूबवरनं बघून बनवलेले आहे, कारण माझे फर्स्ट टाइमच मी गणपती बाप्पा बनवलेले होते. गणपती बाप्पांच्या मूर्तीला 1 ते 1.5 दिवस असं छान कोरडा होऊ देईल आणि मग रंग करूया आपण. आणि रंग करतानाही व्हिडिओ मी शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. आणि गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही लहान बालरूप असू द्या किंवा मोठी असू द्या, गणपती बाप्पा खूप सुरेख आणि सुंदर आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर आपोआप दुःख जे आहे ते दूर होतं आणि मुखावरती हास्य निर्माण होतं. तुम्हाला माझे गणपती बाप्पा कसे वाटले, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.